नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन कॉन्सेप्ट शिकणार आहोत, ते म्हणजे जागतिक विपणन. यामध्ये आपल्याला जागतिक विपणनालाच काय म्हटलं जातं, ग्लोबल मार्केटिंग. ग्लोबल मार्केटिंग किंवा इंटरनॅशनल मार्केटिंग किंवा मल्टीनॅशनल मार्केटिंग म्हटलं जातं. म्हणजेच एकच प्रोडक्ट काय केलं जातं, एकापेक्षा जास्त देशांमध्ये आपण विपणन करत असतो किंवा ते विकत असतो. आता आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक विपणनामध्ये आपल्याला अशा काही घटकांचा विचार करावा लागतो. यामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपली वस्तू विकावयाची असते. मग आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर आपली वस्तू विकायची किंवा खरेदी करावयाची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, वेगवेगळ्या त्याला संबंधित अशा असणाऱ्या सर्व्हिसेस देखील आपल्याला त्या वस्तूबरोबर त्यांना द्याव्या लागतील. यामध्ये आपल्याला एक सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे एखादं प्रोडक्ट असेल, त्या प्रोडक्टच्या संदर्भात काही असणारं प्लॅनिंग असेल, त्याचबरोबर त्याचं डेव्हलपमेंट असेल, त्याचबरोबर त्या व्यवसाय संस्थेचं उत्पादन जे आहे किंवा जी वस्तू ते उत्पादित करतात त्याचं पॅकिंग व्यवस्थित करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर पॅकेजिंग व्यवस्थित करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर ब्रँडिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे ते एखादी वस्तू असेल त्या वस्तूचा ब्रँड तयार करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर त्याची प्राइसिंग व्यवस्थित असणं गरजेचं आहे, म्हणजे किंमत व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला त्या वस्तूची ॲडव्हर्टाईज त्या विशिष्ट अशा देशांमध्ये करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मार्केटिंग रिसर्च करणं गरजेचं आहे, म्हणजे कोणत्या बाजारपेठेमध्ये आपल्या त्या वस्तूला मागणी निर्माण होऊ शकते याच्या माहितीसाठी आपल्याला विपणन संशोधन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एखादी वस्तू विकायची असेल तर सेल्स प्रमोशन करणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे जे वस्तू असतील किंवा सेवा असतील यांचा देखील आपल्याला काय करता येते, विक्री करता येते. आणि त्यामुळं या सर्वांचा विचार करून आपण ग्लोबल मार्केटिंगचा विचार करत असतो. यामध्ये आपल्याला एक साधं आणि सिंपल असं सांगितलेलं आहे की प्रोफेसर हेस आणि प्रोफेसर इटेओरा असं म्हणतात की आंतरराष्ट्रीय विपणन ही एक व्यावसायिक कार्यक्षमता असते जी एकापेक्षा जास्त देशातील ग्राहक किंवा उपभोक्त्यांकडे वस्तू व सेवांचा प्रवाह निर्देशित करते. तेच मी तुम्हाला साध्या पद्धतीनं समजून सांगतो. ते म्हणजे आंतरराष्ट्रीय विपणन म्हणजे ग्लोबल मार्केटिंग ही एक व्यावसायिक कार्यक्षमता असते. यामध्ये एक व्यावसायिक कार्यक्षमता असते जी एकापेक्षा जास्त देशातील ग्राहक किंवा उपभोक्त्यांकडे वस्तू असतील किंवा सेवा असतील यांचा प्रवाह काय करते, निर्देशित करते. दुसरी व्याख्या आपल्याला दिलेली आहे ते म्हणजे सुभाष सी जैन यांनी व्याख्या दिलेली आहे. ते असं म्हणतात की आंतरराष्ट्रीय विपणन हे मानवी गरजा व इच्छा भागविण्यासाठी देशाच्या सीमेबाहेर वस्तूंची अदलाबदल होय. म्हणजे आपल्याला काय केलं जाणार आहे, आपल्या देशाच्या सीमा असतील त्या देशाच्या सीमेच्या बाहेर जर वस्तूंची अदलाबदल होत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, आंतरराष्ट्रीय विपणन असं म्हणू शकतो. त्यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे जातोय ते म्हणजे आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक विपणनाची वैशिष्ट्य काय आहेत. आता जागतिक विपणनाची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये पहिला घटक आहे ते म्हणजे मोठ्या प्रमाणात व्यवहार. आता ट्रान्झॅक्शन्सचा जर विचार केला तर इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन्स दिसून येत असतात किंवा व्यवहार दिसून येत असतात. आणि यामध्येच आपल्याला काय दिसून येतं की आपल्याला एखाद्या देशाला त्या एखाद्या वस्तूच्या बाबतीत जर मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येत असेल तर त्याच्या बाबतीत तुम्हाला काय करता येऊ शकतं, मोठ्या प्रमाणात बचती किंवा त्याच्या माध्यमातून तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा मिळवता येत असतो. आणि याचाच आपल्याला या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरं आपल्याला वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ते म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या व विकसित राष्ट्रांचं वर्चस्व यामध्ये आपल्याला दिसून येतं. जर एखाद्या व्यवसाय संस्थेला वस्तू इतर देशांमध्ये नेऊन विकायच्या असतील तर त्या वस्तू काय केल्या जातात, एका देशातून दुसऱ्या देशामध्ये विकसित राष्ट्रांच्या माध्यमातून पाठवल्या जातात. तसंच एकापेक्षा जास्त देशांमध्ये स्थापन झालेल्या ज्या कंपन्या असतात त्यांनाच काय म्हटलं जातं, बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा मल्टीनॅशनल कंपनीज MNCs असं म्हटलं जातं. आणि त्यांच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक विपणनामध्ये त्यांचा
खूप मोठा डॉमिनन्स असतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्याचबरोबर तिसरा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय निर्बंध. आता आंतरराष्ट्रीय विपणन करत असताना किंवा जागतिक विपणन करत असताना आपल्याला पूर्णपणे फ्रीली एखादी वस्तू एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये आपल्याला सहजरित्या नेता येऊ शकत नाही. त्याच्यावरती काही ना काही निर्बंध किंवा रिस्ट्रिक्शन्स घातलेले असतात. मग ते रिस्ट्रिक्शन्स आपल्याला माहीत आहे की WTO ही एक संस्था आहे किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही एक संस्था आहे. याच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांमध्ये असणारे जे विपणन आहे किंवा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये ज्या वस्तू पाठवल्या जातात त्याच्यामध्ये असणारे जे काही आपल्याला माहीत आहे रिस्ट्रिक्शन्स असतील, ती रिस्ट्रिक्शन्स काय करता येऊ शकतात, थोड्याफार प्रमाणात कमी करता येऊ शकते. यासाठी WTO काम पाहत असतं आणि त्याच्या माध्यमातूनच आपल्याला काय करता येऊ शकेल, काही देशांमध्ये ट्रेड बॅरियर्स तर असणारच आहेत, म्हणजे व्यवसायामध्ये काही प्रमाणात अडथळे तर असणारच आहेत, पण याचाही विचार करून आपल्याला या ट्रेड बॅरियर्स कशा पद्धतीनं कमी करता येतील हे पाहणं देखील गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहतोय तो म्हणजे अतिशय संवेदनशील. आता आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक विपणनाच्या माध्यमातून जर एखादी वस्तू बाजारपेठेमध्ये आपण किंवा जागतिक बाजारपेठेमध्ये जर आपण विकत असेल तर याच्यामध्ये थोडा जरी टेक्नॉलॉजिकल किंवा नवीन प्रोडक्ट जर बाजारपेठेमध्ये आलेला असेल, नवीन कॉम्पिटिटर बाजारपेठेमध्ये आलेला असेल तरीसुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चेंजेस किंवा बदल आपल्याला दिसून येत असतात. याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय विपणन संशोधनाची आवश्यकता. म्हणजे काय, तर बाजारपेठेमध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपल्याला संशोधन करणं गरजेचं आहे. कारण कोणत्या बाजारपेठेमध्ये कोणत्या प्रकारच्या वस्तूंना मागणी निर्माण होऊ शकते याची माहिती आपल्याला अगोदरच असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या पद्धतीच्या वस्तू आपण त्या बाजारपेठेमध्ये सहजरित्या विक्रीसाठी घेऊन जात असतो. त्याचबरोबर त्या देशामध्ये असणारं पॉलिटिकल एन्व्हायरमेंट कसं आहे, त्याचबरोबर आर्थिक पर्यावरण कसं आहे, त्या देशाची सांस्कृतिक स्थिती किंवा सांस्कृतिक पर्यावरण कसं आहे याचा देखील आपल्याला विचार करून मग आपल्या वस्तू बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी नेणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला विपणन संशोधनाची आवश्यकता भासत असते. त्याचबरोबर पुढचा पॉईंट आलेला आहे तो म्हणजे प्रगत तंत्रज्ञानाचे महत्त्व. आता एखाद्या देशामध्ये जर आपल्याला एखादी वस्तू विकायची असेल तर त्या देशामध्ये ती वस्तू विकत असताना आपल्याला त्याच दर्जाच्या त्याच टेक्नॉलॉजीच्या वस्तू विकणं गरजेचं आहे ज्या प्रकारच्या वस्तू आपला कॉम्पिटिटर त्या देशांमध्ये नेऊन विकत असेल. म्हणजेच जापान असेल, USA असेल, चायना असेल, जर्मनी असेल यांच्या बाजारपेठांमध्ये जर आपल्याला वस्तू नेऊन विकायच्या असतील तर आपण देखील त्याच प्रकारच्या किंबहुना त्यांच्यापेक्षा थोड्याशा ॲडव्हान्स पद्धतीच्या वस्तू तयार करून त्या बाजारपेठांमध्ये विकणं गरजेचं आहे. याला आपण काय म्हणू शकतो, प्रगत तंत्रज्ञानाचं महत्त्व असं म्हणू शकतो. त्यानंतरचा पॉईंट आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे विशेषीकृत व्यवसायाची आवश्यकता. आता विशेषीकृत म्हणजे काय, तर एखाद्या देशाला एखाद्या वस्तूच्या उत्पादनामध्ये खूप कमी प्रमाणात खर्च येत असतो आणि त्याच्यामध्ये त्यांना विशेषीकृत म्हणजे स्पेशलाइज्ड करता येत असतं किंवा ती वस्तू त्यांना कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ शकतं. त्याला स्पेशलाइज्ड प्रोडक्ट असं म्हणता येऊ शकेल. आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपल्याला अशाच पद्धतीच्या वस्तूंची आवश्यकता असते. मग विशेष अशा प्रकारचे व्यवसाय असतील ते व्यवसाय काय करतात, त्यांची वस्तू ही चांगल्या पद्धतीनं तयार करत असतात. मग यांचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण ज्यावेळी या घटकांचा विचार करत असतो त्यावेळी त्या घटकांमध्ये आपल्याला विशेषीकृत घटकांपैकी जे स्पेशलाइज्ड मार्केटिंग असेल किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील यांच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की घरं बांधण्यासाठी किंवा समजा आपल्याला माहीत आहे की एखादं घर जर बांधायचं असेल तर ते घर बांधण्यासाठी फायनान्सची आवश्यकता असते किंवा कर्जाची आवश्यकता असते. मग त्या व्यवसायांची तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, त्या देशांमध्ये जाऊन तुम्हाला व्यवसाय करणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला स्पेशलाइज्ड इन्स्टिट्यूशन्स स्थापन करता येणं गरजेचं आहे. आणि ते इन्स्टिट्यूशन्स स्थापन करावायचे असतील तर आपल्याला या ग्लोबल मार्केटिंगचा विचार करणं गरजेचं आहे.
त्याचबरोबर आपल्याला शेवटचा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे दीर्घ कालावधीच्या नियोजनाची आवश्यकता. आता दीर्घ कालावधीचं नियोजन करायचं म्हणजे काय करायचं, तर आपल्याला ज्यावेळी एखादी वस्तू आपण एखाद्या देशातून दुसऱ्या देशामध्ये विक्रीसाठी घेऊन जात असतो त्यावेळेस दीर्घ कालावधीसाठी आपण ती वस्तू त्या बाजारपेठेमध्ये विकणार आहोत या दृष्टिकोनातून ती वस्तू जर तुम्ही बाजारपेठेमध्ये नेऊन विकली तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा मिळू शकतो. म्हणजे आपल्याला दीर्घ कालावधीसाठीच नियोजन करणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आपल्याला वस्तू तयार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण ज्यावेळी एखादी वस्तू तयार करत असतो त्यावेळेस सामाजिक असेल, आर्थिक असेल किंवा राजकीय घटकांचा विचार करून मग ती वस्तू काय करत असतो त्या बाजारपेठांमध्ये नेऊन विकत असतो आणि याचा देखील आपल्याला दीर्घ कालावधीच्या नियोजनामध्ये फायदा मिळत असतो. त्याचबरोबर आपण आता पुढच्या पॉईंटकडे जातो आहे ते म्हणजे जागतिक विपणनाची आवश्यकता किंवा गरज. जागतिक विपणनाची आवश्यकता किंवा गरज का भासते किंवा एका देशातून दुसऱ्या देशाला वस्तू का घ्याव्या लागतात किंवा एका देशातला दुसऱ्या देशातल्या वस्तू एक्सपोर्ट का केल्या जातात याचा देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावयाचा आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे वेगवेगळे घटक असतील त्या घटकांचा अभाव जर एखाद्या देशामध्ये होत असेल तर त्यामुळे देखील आपल्याला काय करावं लागतं, आंतरराष्ट्रीय विपणन करणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपल्याला वस्तू नेणं गरजेचं आहे किंवा विकणं गरजेचं आहे. समजा भारतामध्ये आपण फक्त उदाहरणासाठी घेतो आहे, भारतामध्ये जर आपल्याला गहू उत्पादन होत नसेल किंवा जेवढ्या गव्हाची आवश्यकता आहे तेवढे गहू आपल्या देशामध्ये उत्पादित होत नसतील तर आपल्याला इतर देशातून काय करावं लागेल, तो गहू आयात करावा लागेल. म्हणजेच आपण काय करतोय, आपल्या देशामध्ये एखाद्या वस्तूची कमतरता निर्माण झाली म्हणून आपण दुसऱ्या देशाकडून ती काय करून घेऊ शकतो, दुसऱ्या देशाकडून आपण आयात करून आपली कमतरता भागवू शकतो. म्हणजे याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की आंतरराष्ट्रीय विपणनामध्ये एखाद्या देशाकडे एखाद्या वस्तूची कमतरता असते आणि ती कमतरता किंवा अभाव आपल्याला जर पूर्ण करावयाचा असेल तर जागतिक विपणन करणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे जगाची वाढती लोकसंख्या. आता सर्वांना माहीत आहे की जगाची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या वाढत्या लोकसंख्येमुळं त्या ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये म्हणजे विकसित राष्ट्रांमध्ये हा लोकसंख्या वाढीचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आता ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात आपल्याला उत्पादन वाढवणं शक्य नसतं आणि त्यामुळं इतर देशातून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आयात करणं गरजेचं आहे. किंवा एखादा लहान देश असेल किंवा त्याची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत नसेल तर त्या देशाकडून दुसऱ्या देशाला काही वस्तू काय केल्या जातात, त्यांच्या देशामध्ये निर्माण केलेल्या ज्या एक्स्ट्रा झालेल्या असतात त्या काय केल्या जातात, निर्यात केल्या जातात. म्हणजेच आपल्याला जगाची वाढती लोकसंख्या हा एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे ज्याच्यामुळं जागतिक विपणनाची आवश्यकता किंवा गरज भासते. त्याचबरोबर तिसरा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे मागणीची पूर्तता करण्यासाठी. आता मागणीची पूर्तता करण्यासाठी विपणनाची आवश्यकता भासते का, तर होय. जेव्हा एखाद्या व्यवसाय संस्थेकडे एखादी वस्तू उत्पादित केली जाते त्यावेळेस ती वस्तू उत्पादित केल्यानंतर आपल्याला काय केलं जाणार आहे, त्या वस्तूला काहीतरी बाजारपेठांमध्ये मागणी निर्माण होणार आहे आणि ती जर मागणी निर्माण झाली तर आपल्याला काय करावं लागणार आहे, मागणीची पूर्तता करण्यासाठी. आता एखादं प्रोडक्ट जे असेल ते प्रोडक्ट काय केलं जातं, एखाद्या विशिष्ट देशांमध्येच उत्पादन होत असतं. आता अशा प्रोडक्टला जर मागणी निर्माण झाली तर आपल्याला काय करावं लागेल, ते प्रोडक्ट त्या देशांना, ज्या देशांनी मागणी केलेली आहे त्या देशांना त्याची पुरवठा करणं गरजेचं आहे, म्हणजे सप्लाय करणं गरजेचं आहे. यासाठी देखील जागतिक विपणनाची आवश्यकता भासत असते. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला दिलेला आहे ते म्हणजे एकसारखी हवामान स्थिती नसणे. आता ज्यावेळी एखाद्या देशामध्ये एखादं वातावरण असतं आणि त्या वातावरणाच्या माध्यमातून वेगवेगळी उत्पादनं घेतली जातात. म्हणजेच काय, समजा आपल्याला सर्वांना माहीत आहे की कापडाचं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला दमट हवामान असणं गरजेचं आहे आणि दमट हवामान हे अहमदाबाद किंवा मुंबई या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळेच तिथं काय असतात, कापड गिरणी आपल्याला मोठ्या प्रमाणात अहमदाबादला वगैरे दिसून येतात.
मग तशाच प्रकारचं वातावरण इतर देशांमध्ये उपलब्ध नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, इथं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेऊन ते एक्सपोर्ट करावं लागेल. याचा देखील आपणाला यामध्ये विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक देशामध्ये समान स्वरूपाचं हवामान नसतं आणि त्यामुळं जागतिक विपणनाची आयात किंवा निर्यातीची व्यवस्था करणं गरजेचं आहे. म्हणून जागतिक विपणनाची गरज आपल्याला भासत असते. त्याचबरोबर पुढचा पॉईंट दिलेला आहे ते म्हणजे एकसारखा उत्पादन खर्च नसणे. आता ज्यावेळी एखादी वस्तू एखादा देश तयार करत असतो त्यावेळेस त्या देशामध्ये तयार केली जाणारी वस्तू असेल, ती वस्तू ही काही देशांना खूप कमी खर्चामध्ये तयार करता येते, तर काही देशांना खूप मोठ्या प्रमाणात तीच वस्तू तयार करण्यासाठी खर्च करावा लागू शकतो. म्हणून हा जो खर्च आहे हा खर्च कमी करण्यासाठी आपण काय करत असतो, त्या वस्तू आयात किंवा निर्यात करत असतो. म्हणजे उत्पादन खर्च ज्या देशाचा कमी असेल तो देश काय करेल, खूप मोठ्या प्रमाणात त्या वस्तूंचं उत्पादन करेल आणि ती वस्तू निर्यात करेल. आणि ज्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खर्चच येतो एखादी वस्तू तयार करण्यासाठी, त्यावेळेस तो देश काय करेल, दुसऱ्या देशाकडून ती वस्तू आयात करेल. याचा देखील जागतिक विपणनामध्ये विचार केला जाऊ शकतो आणि ही एक जागतिक विपणनाची आवश्यकता आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे दर्जेदार राहणीमानाची गरज. तर ज्यावेळी एखाद्या जागतिक विपणनाच्या माध्यमातून आपण विचार करतो त्यावेळेस एखाद्या समाजाला, एखाद्या व्यक्तींना काय दर्जेदार राहणीमानाची आवश्यकता किंवा सवय झालेली असते आणि त्या पद्धतीनंच ते सोसायटीमध्ये वागत असतात. म्हणजे समाजामध्ये आपल्याला ज्यावेळेस राहायचं असतं त्यावेळेस दर्जेदार वागणूक किंवा राहणीमान असणं गरजेचं आहे. याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं विपणन होण्याची आवश्यकता आपल्याला दिसून येत असते. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतील, नवीन टेक्नॉलॉजी असतील, नवीन प्रोडक्ट तुमच्याकडे येत असतील, त्या नवीन प्रोडक्टच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळत असेल. त्याचबरोबर नवीन गाड्या असतील, त्या नवीन गाड्या घेण्याची एखाद्या व्यक्तीला सवय असेल, याचा देखील दर्जेदार राहणीमानावरती परिणाम होत असतो आणि यामुळं देखील जागतिक विपणनाची आवश्यकता निर्माण होत असते. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट दिलेला आहे ते म्हणजे विकसित व विकसनशील देशांमध्ये अंतर कमी करण्यासाठी. म्हणजे ज्यावेळी एखादा देश हा विकसित असतो त्यावेळेस त्या देशाकडून विकसनशील देशामध्ये काही वस्तू निर्यात केल्या जात असतात आणि विकसनशील देश असतो तो काय करत असतो, विकसित देशांकडून वस्तूंची आयात करत असतो. मग यावेळी आपण ज्यावेळी एखादी वस्तू आयात करत असतो त्यावेळेस या दोन्ही देशांमधील अंतर काय केलं जात असतं, अंडर डेव्हलप्ड कंट्रीज असतील किंवा डेव्हलप्ड कंट्रीज असतील किंवा डेव्हलपिंग कंट्रीज असतील, यांच्यामधलं अंतर कमी करण्यासाठी या आंतरराष्ट्रीय विपणनाची आवश्यकता भासत असते. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे वेगवेगळ्या देशात आर्थिक व सांस्कृतिक संबंध वाढविण्यासाठी. ज्यावेळी एखाद्या देशामध्ये एखादी वस्तू निर्यात केली जाते किंवा आयात केली जाते त्याबरोबरच त्या देशामध्ये आपल्याला आर्थिक किंवा सांस्कृतिक संबंध देखील आपल्याला वाढवलेले दिसून येतात. म्हणजे या घटकांचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. यामध्ये एखाद्या देशामध्ये असणारी एखादी लँग्वेज असेल, या लँग्वेज किंवा भाषा असेल, भाषामध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं, एका देशातील भाषा दुसऱ्या देशांमध्ये वापरता येऊ शकते. आर्थिक आपल्याला बदल किंवा संबंध वाढवता येऊ शकतात, याचा विचार करता येऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे जगातील विविध देशांमध्ये सामर्थ्य संतुलन साधण्यासाठी. आता सर्वांना माहीत आहे की वेगवेगळे देश असतील, त्या देशांमध्ये काही देश हे खूप मोठ्या प्रमाणात सामर्थ्यशाली देश असतात आणि काही देश हे तेवढे सामर्थ्यशाली नसतात. म्हणून प्रत्येक देशामध्ये, जगातील विविध देशांमध्ये काय केलं जाणार आहे, सामर्थ्याचं संतुलन निर्माण करण्यासाठी हे जागतिक विपणनाची आवश्यकता आपल्याला भासवू शकते. त्याचबरोबर आपल्याला पुढचा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय विपणनात देशात स्पर्धा रोखण्यास मदत करते. म्हणजे आंतरराष्ट्रीय विपणन आहे ते आंतरराष्ट्रीय विपणन काय करतं, एखाद्या देशामध्ये असणारी अंतर्गत स्वरूपाची स्पर्धा आहे ही स्पर्धा कमी करण्यासाठी मदत करतं. म्हणजेच समजा एखादी व्यवसाय संस्था असेल, त्या व्यवसाय संस्थेला कोणाशी कॉम्पीट करायचं असतं, तर जागतिक बाजारपेठेमध्ये सर्व जगामध्ये असणारे जे कॉम्पिटिटर्स असतील त्या सर्व जगामध्ये असणाऱ्या कॉम्पिटिटर्सला आपल्याला काय करावं लागणार आहे, स्पर्धा करावी लागणार आहे. म्हणून देशामध्ये असणारी स्पर्धा रोखण्यास या
किंवा त्याची मदत आपल्याला जागतिक विपणनाच्या आवश्यकतेमध्ये पाहता येऊ शकते. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट आहे ते म्हणजे विकसित किंवा अविकसित देशांच्या विकासासाठी गरजेचे. तर ज्यावेळी एखाद्या विकसित असेल किंवा अविकसित देश असतील त्या देशांच्या विकासासाठी, आता समजा एखादा देश हा विकसित असेल किंवा विकसनशील असेल किंवा अविकसित असेल, मग विकसनशील देश आणि अविकसित देश काय करतील, विकसित देशाकडून नवीन टेक्नॉलॉजीज असतील किंवा फॅसिलिटीज असतील यांची काय करेल, आयात करेल आणि त्यांच्याकडे सुद्धा त्याच प्रकारचं तंत्रज्ञान निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच विकसित असेल, विकसनशील असेल किंवा अविकसित देश असतील यांच्या विकासासाठी जागतिक विपणन हे काय आहे, गरजेचं आहे. थँक्यू सो मच.